घटक क्रमांक 3 यामधील प्रश्न क्रमांक 1 तर आपल्या पाठाचं जे नाव आहे घातांक आणि घनमूळ यातील आपल्याला प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. सराव प्रश्नामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे जर 8 छेदामध्ये 2चा घातांक m बरोबर 2चा घातांक m अधिक 1 तर m बरोबर किती? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर नेमकं या ठिकाणी आता घातांकाची जेव्हा तुलना करायची असते किंवा या ठिकाणी आपण सोडवत असतो तर 8 आणि 2 तर यामध्ये आपल्याला असं लिहिता येईल पहा 8 ला जर आपण घातांकाचे रूप पाहिले म्हणजे समजा 2चा घातांक 1 केलं की 2 येतं, 2चा वर्ग केला की 4 होतो, 2चा घातांक 3 लिहिले की 8 येतो, 2चा घातांक 4 16 येतो. हा जर भाग पाहिला आपण तर या 8 बद्दल आपण असं लिहू शकतो 2चा घातांक 3 आणि जे छेदामध्ये आहे ते म्हणजे भागाकारामध्ये आपल्याला असं लिहिता येईल भागिले 2चा घातांक m बरोबर 2चा घातांक पाया समान आहे आणि पाया समान असेल तर आपण काय करतो घातांकाची वजाबाकी करतो. पाया समान असेल तर घातांकाची वजाबाकी होते म्हणजे भागाकार असेल वगैरे तर आपल्याला माहिती आहे हा नियम. तर 2चा घातांक 3 भागिले 2चा घातांक m बरोबर 2चा घातांक m अधिक 1 तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 2चा घातांक 3 वजा m बरोबर 2चा घातांक m प्लस 1. आता जेव्हा आपण एखादं इक्वेशन पाहतो किंवा समीकरण पाहतो तर त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू जर आपण पाहिली तर दोन्हीकडे पण 2 आहे, मध्ये बरोबरचं साइन आहे म्हणजे याचा घात पण समान असला पाहिजे म्हणून आपण असं लिहू शकतो 3 वजा m बरोबर m अधिक 1. आता जेव्हा या पद्धतीने आपल्याला मांडणी करण्याची वेळ येते तेव्हा ज्या संख्या आहेत त्या आपण एका बाजूला घ्यायच्या आणि जे चिन्ह आहेत किंवा म्हणजे जे चल पद आहेत ते एका बाजूला. तर हे वजा m आपण उजव्या बाजूला घेऊयात आणि प्लस 1 आहे ते डाव्या बाजूला घेऊयात म्हणजे 3 वजा 1 बरोबर m अधिक m असं आपण लिहू शकाल. आता 3 मधून 1 गेल्यानंतर किती राहिलं 2 बरोबर आणि m आणि m म्हणजेच 2m. पुन्हा आपल्याला m ची किंमत काढायची आहे तर हे जे गुणाकारात 2 आहे ते भागाकारामध्ये येईल म्हणजे b1 b b1 b आणि म्हणून व्हॅल्यू ऑफ m म्हणजे m ची किंमत असेल 1.
आणि या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, m ची किंमत असेल 1. याचा स्क्रीनशॉट आपण घेऊ शकतात किंवा आपल्याला लिहायचं झालं असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊयात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो समजून घेताना प्रश्न असा दिलाय पहा, 5चा घातांक वजा 2 गुणिले 5चा घातांक 2 छेदामध्ये 5चा घातांक वजा 4 बरोबर किती. तर जसे आपल्याला घातांकाचे काही नियम माहित आहेत किंवा जे काही पद्धती माहित आहेत त्यानुसार तर या ठिकाणी m चा घातांक वजा 2. आता हे छेदामध्ये जे आहे वजा 4, m चा घातांक वजा 4, ते जर आपण अंशामध्ये घेतलं तर ऑटोमॅटिक प्लस होतं. म्हणजे आपण असं लिहू शकतो 5चा घातांक वजा 2 गुणिले 5चा घातांक 2. आता हे छेदामध्ये जे आहे ते जर आपण गुणाकारामध्ये घेतलं तर 5चा घातांक प्लस 4 अशा पद्धतीने लिहिता येतं. त्याचं कारण असं आहे की जर समजा 1 छेद वजा 5चा घातांक वजा 4 असेल तर आपण असं लिहितो 5चा प्लस 4, म्हणजे त्याला आपण अंशामध्ये रूपांतरित करतो. त्यानुसार जर आपण या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी गुणाकार आहे, पाया समान आहे, म्हणजे घातांकाची काय होते बेरीज होते. पण बेरीज कशी होणार आता पहा. तर हे पहिलं वजा 2 जसं आहे तसं याला आपण ब्रॅकेट करूयात, प्लस दुसरं 2. आता हे काहीच नसेल तरी तर प्लस असते लक्षात ठेवा, म्हणजे हे प्लस 2 झालं थोडक्यात, प्लस प्लस 4. आता हे मायनस 2 आणि प्लस 2 म्हणजे हे 0 होतं आणि राहते काय फक्त 5चा घातांक प्लस 4. आणि पर्यायामध्ये जर असा पर्याय दिलेला नाही, पर्याय कसा आहेत 1, दुसरा पर्याय 125, तिसरा पर्याय 625 आणि चौथा पर्याय आहे फक्त 25. आता 5चा प्लस 4 याचा अर्थ 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5, 4 वेळेस गुणाकार करायचा आणि हा गुणाकार येतो 625. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे, घनमुळामध्ये वजा 1728 अधिक घनमुळामध्ये 0.000729 बरोबर किती. तर पहा, पहिल्या संख्येचं जर आपण आता घनमूळ काढलं तर आपल्याला माहिती आहे 1728 वर घनमूळ येतं 12, परंतु हे ऋण असल्यामुळे याचं उत्तर ऋणच येणार आहे. प्लस दुसऱ्या संख्येचं घनमूळ म्हणजे 729 चं घनमूळ येणार आहे 9 आणि दशांश चिन्हानंतर या ठिकाणी एकूण 1 2 3 4 5 6 अंक आहेत, म्हणजे उत्तरात असणार 2 अंक म्हणजे 0 आणि पुढे 0 म्हणजे 0.09. आता या ठिकाणी हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, म्हणजे एक धन आणि एक ऋण असेल तर यांची काय होते वजाबाकी होते. म्हणजे आपण असं लिहू शकतो 12.00, यामधून आपण वजाबाकी करूयात आधी 0.09. तरी वर इथं काही नसेल, आता समजा इथून जर आपण कॅरी घेतला तर या ठिकाणी होईल 10, पुन्हा इथून पुढे एक घेतला तर हे होईल 10, या ठिकाणी होईल 9, म्हणजे 10 मधून 9 गेले, 1 राहिलं, पुढे 9 ॲज इट इज पॉइंट
एक जसं आहे तसं आणि पुढे एक जसं आहे तसं, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 12चं जे चिन्ह दिलेलं आहे ते मायनस 11.91 हा पर्याय बरोबर असेल आणि हा आपला पर्याय क्रमांक 4 आहे. ऑप्शन नंबर 4 तुम्हाला दिसेल. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला असं दिलेलं आहे पहा, घनमुळामध्ये 1,75,616 बरोबर 56 म्हणजे ऑलरेडी तुम्हाला घनमूळ सांगितलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे घनमुळात 175.616 अधिक घनमुळात 0.175616. आता पहा या ठिकाणी याचं घनमूळ तर निश्चित 56च येणार आहे, फक्त पॉइंट कुठे द्यायचा हे महत्वाचं आहे. आता पॉइंट नंतर 3 अंक आहेत म्हणजे घनमुळामध्ये पॉइंट नंतर 1 अंक असेल फक्त, अधिक या ठिकाणी आता घनमुळात पॉइंट नंतर किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6 अंक आहेत टोटल, हे 6 म्हणजे उत्तरात असतील पॉइंट नंतर 2 अंक म्हणजे 0.56. आता या दोन्हीची बेरीज करायची आणि बऱ्याच जणांना बेरीज मध्ये प्रॉब्लेम असेल तर दशांश चिन्हाच्या खाली आलं पाहिजे म्हणजे पॉइंट ऍज पॉइंट म्हणजे 5.6 0.56 म्हणजे जो पॉइंट आहे तो एकाखाली एक दिसला पाहिजे क्लिअर, बाकी संख्या कुठेही असतील तरी चालतील. त्याची बेरीज येईल 6 5 6 आणि 5 11ला 1 पॉइंटला पॉइंट, हातच्याला 1 आणि हे 6 म्हणजे याचं उत्तर येईल 6.16. 6.16 पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, नव्वद गुणिले m ही पूर्ण घन संख्या असेल तर m बरोबर काय. पहा म्हणजे ही कशी आहे, घन संख्या आहे आणि ही जर घन संख्या असेल तर मग m ची किंमत किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर m ची घन किंमत वगैरे किंवा m चं जे काही आहे, आता घन संख्या असेल आणि m ची किंमत शोधायची असेल तर पर्यायामध्ये पर्याय वापरून पण शोधू शकता तुम्ही किंवा एक वेगळ्या पद्धतीने पण आपल्याला शोधता येतं. तर ते कसं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं. तर 90 गुणिले m ही घन संख्या आहे, घन संख्या. ठीक आहे, तर पर्याय वापरून आपण ट्राय करूयात कसं सोडवायचं. तर पहिला पर्याय किती आहे, 600 म्हणजे 90 गुणिले 600. 9 गुणिले 6 किती येईल,
54 आणि पुढे 3 शून्य. आता या ठिकाणी 3 शून्य जर बाजूला ठेवले तर 54चं घनमूळ निघत नाही, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे 90 गुणिले 300. तर 9 त्रिक 27 आणि पुढे 3 शून्य याचं घनमूळ निघतं, कारण घनमुळात 27 आणि पुढे 3 शून्य असतील तर 27चं घनमूळ 3 आणि 3 शून्याबद्दल 1 शून्य म्हणजेच 30. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे तुम्ही तिसरा पर्याय घेऊन चौथा पर्याय घेऊन काही पर्याय होणार नाही, म्हणजे ते काही उपयोगच नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी असं लिहिता येईल की याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.